महेश पावसकर आणि प्रज्वल पुकळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजी मार्गवरती अनिकेत तयार होतोय, सज्ज होतोय. चला सामन्याला सुरुवात. हो, पहिल्या चेंडूवरती चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाला भेदून सीमारेखा पार, चौकार. ओ यावेळेला चेंडू समोर नाही, कॅच घेतली. थ्रो जरूर केला गेला, रनआउटची संधी होती, त्या संधीचं सोनं नाही करता आलंय. अनिकेतचं षटक आहे आणि अनिकेतच्या षटकामध्ये पाच धावा करतेत. वारंवार क्षेत्ररक्षण बदलवलं जाते. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, रिव्ह्यू तुम्हाला एक इनिंग मध्ये एक दिला जाणार आहे. यावेळेला महेश पावसकर आणि पावसकरच्या अगेन्स्ट केलेली फिल्डिंग खूप शानदार, खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवला, आतमध्ये फेकलं गेलं. तोपर्यंत 3 धावा वाचला, एकदा धावून कंप्लीट. पावने आतापर्यंत मारलेले जेवढे फटके आहेत त्या फटक्यांवरती एकही चौकार मनासारखा लागलेला नाहीये. प्रयत्न तर सारखे चांगलेच केलेले आहेत. मग स्क्वेअर कट केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय, समोर डाऊन द ग्राउंड, वेगवान फटका, बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने येतोय, सीमारेखा पार, चौकार. शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार, चेंडू सीमारेखा पार, प्रज्वल पुकळ्याच्या बॅटमधून आलाय, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला गेला, किती जवळून गेला. यावेळेला नो बॉल आणि नो बॉल वरती सुद्धा आलाय चौकार. 4 धावा, 5 धावा मिळतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. 16 धावा, 16 वरती 0, 16 वरती 0. अशी पहिल्या षटकातली कहाणी. यावेळेला स्क्वेअर कट करायचं होतं, कव्हर पॉइंटला केलं टार्गेट, चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा इनटू द गॅप फॉर रन्स. काय फलंदाजी होती, चौफेर फलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. दोन्ही फलंदाजांनी मन बनवलं की आम्ही आता धावांची लयलूट करणार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा अक्षरशः कुठल्या गेल्यात. 5 चौकार, 4 चौकार आलेत. कॅल्क्युलेटिव्हली 5 चौकार आलेत, पण हकीकतमध्ये 4. सँडीचं षटक आणि सँडी समोर आता प्रज्वलने मागे खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू निघून जातोय. चांगली फिल्डिंग. बघा आता सगळ्यांना हे सुद्धा माहीत पडलं की स्कूपचे फटके येतील, चेंडू वेगाने निघून जाईल, गोलंदाजाची गती ही त्याचा केला जातोय. मन बनवलंय की चेंडू येणार, आम्ही अडवणार. पहिल्या चेंडूवरती सिंगल, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा होतीये. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही, कोणत्या प्रकारचा कमीपणा राहणार नाही याची काळजी घेऊन फलंदाजी केली जाते. ही फलंदाजी करणाऱ्या टीम कडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय, अडवल्यानंतर फेकी सुद्धा झाली आहे. सिंगल धावून कंप्लीट. एकच धाव आले. साई फाउंडेशन आयोजित साई चषक 2026, 23 वरती 0 आहे. सँडी समोर महेश पावसकर. हो, यावेळेला वेगवान फटका, प्रॉपर कनेक्शन होतं. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू लागला आणि चेंडूवर स्क्वेअर लेग सीमारेखा क्लिअर करत असताना दाखवल्यात 4 धावा, चौकार. अशा प्रकारची सुरुवात जर का कराल तर मात्र समोरच्या संघाला धास्ती तर भरणार. मागे खेळण्याचा प्रयत्न, या अगोदरच्या प्रयत्नात थांबलेल्या चेंडूला चॅलेंज देत असताना पुन्हा एकदा स्कूपद्वारे फटका खेळून मिळवला. 4 धावा, मन जिंकलंय, धावांची लयलूट केली आहे
आणि लयलूट करत असताना समोरच्या संघाची गोलंदाजांना पूर्णपणे हतबल केलंय. त्या हातामधली ताकद काढून घेतली. अशी तुफानी फटकेबाजी महेश पावसकर. पाव नाम तो सुनाई होगा. चर्चेतलं नाव आहे, अनुभवी नाव आहे, खेळाला जपणारं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे साजेसा खेळ करत असताना त्याच्या बॅटमधून आणणारे चौकार यावेळेचा समोर मारण्याचा प्रयत्न फुलॉल लेन सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये आलाय. डॉट. षटक क्रमांक दुसरं संपलं. 31-0 टीम युग 007. तनिष नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. तनिषच्या हातामध्ये चेंडू, त्याच्यासमोर प्रज्वल साठी हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याचं काही काम नाही कारण चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. त्या फटक्यांवरती चौकाराविना दुसऱ्या धावा दिसतच नाहीयेत. बॅक टू बॅक येणारे हे मोठे फटके खूप मोठी ताकद देऊन जात आहेत. पुन्हा एकदा हो, यावेळेला नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू लागला नसता तर कदाचित हा सुद्धा चौकाराच्या दिशेने गेला असता. 36-0 मागील मॅचचं हे धावफलक होतं. 36. यावरचा चेंडू फुल टॉस. दिशा नाही देता आली योग्य. कवर पॉईंट बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडूला अडवलं गेले. तोपर्यंत सिंगल धाव येताना दिसते. उद्घाटन सोहळा ज्यावेळेला पार पाडला गेला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या विभागामधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आणि आजचा दिवस थोडा दुःखाचा. त्याचं कारण म्हणजे सरफराज जो आपल्यामध्ये नेहमीच या खेळाद्वारे असायचा, अनेक सामाजिक कार्यामध्ये पुढे असायचा, असा सरफराज आज आपल्यामध्ये नाही आहे. अल्पशा आजाराने त्याचं निधन झालंय. त्याला श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण केली गेली आणि आयोजन म्हटले की त्याची आठवण येणं स्वाभाविक आहे. क्रिकेटचा एक दर्दी प्रेमी जो आपल्यामधून निघून गेलाय. 38-39 मोठ्या प्रमाणात धावा या इनिंगमध्ये बनताना दिसत आहेत. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा प्रयत्न झाले होते ज्यावेळेला 46चा पाठलाग होत होता, पण प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न किंवा चौकारासाठी केलेला अटॅम्प्ट त्याच्यामध्ये यश नव्हतं मिळालं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आलाय. डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक तिसरं संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39-0 टीम युग 007. जातो पण या मर्यादित खेळामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणं, आपला खेळ सर्वांना प्रदर्शित करणं, सातत्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा होणं म्हणजे तुमच्या कौशल्याला वाव देणं. नालासोपारा पश्चिमेमध्ये खेळला जाणारा हा फॉर्मॅट. टॉट चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दोघांनी जे काही एफर्ट्स टाकले त्या एफर्ट्सला बघितल्यानंतर शेवटी चेंडू सीमारेखा पार. चौकार. समोरील जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मागे यायचंय. महेश पावसकर वेगवान फटका. एवढा अवधी की एवढ्या वेळामध्ये तो स्टेशनवरून सुद्धा जाऊन आला असता. इतका वेळ त्याच्याकडे होता असं त्याने सांगितलं. अंतर नाही लॉजिकली. 47 पनन.
ओ यावेळेला पुन्हा एकदा तीच लटकी. आता ज्या गतीनं मगाशी राजा बनला होता त्याच गतीनं आता गुलाम बनताना आपण बघितलंय. यावेळेला हातामध्ये चेंडू महेश पावसकरचा, फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होईल. मला वाटतं अजून एक बॉल बाकी आहे, लास्ट बॉल बाकी आहे. पहिली विकेट 47 वरती पहिला धक्का, पहिला हादरा. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या दिशेने येतोय. आता कुणाल आल्यानंतर कुणालकडून अपेक्षा काय आहे, कुणाल कशा पद्धतीची बॅटिंग करतो. शेवटच्या बॉलवरती खास करून 47 धाबा असताना चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला आणून ठेवलंय. इतकी चांगली फटकेबाजी केल्यानंतर त्या धाबांचा बचाव वगैरे पाहण्यासारखा असणार आहे. यावेळेला काय रनआउटची संधी, फलंदाज बाद, 48 धाबांचं लक्ष आहे. तर टीम DM11 या संघासमोर. आणि त्याच्यासमोर फलंदाजीसाठी दोन फलंदाज, सिद्धू आणि गणेश. चला सुरुवात करा, खूप जास्त वेळ जातोय. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज, जास्त वेळ झाला इनिंग संपून. चला चेसिंग, पहिलाच बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट आणि त्या चेंडूवरती येतोय धमाकेदार चौकार.
प्रितेश रुपानी वारंवार क्षेत्ररक्षणाची सजावट बदलत असताना यष्टांच्या मागून पुन्हा एकदा प्रज्वल तयार पुढील चेंडूसाठी. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटची आतले काढा घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. येतोय डॉट. निर्धाव चेंडू आलाय. त्यावेळेचा चेंडू सैफच्या हातामध्ये निघून जातोय. त्याच्यावरती एकदा धावून कंप्लीट. चौकारानंतर पाहिजे तसा बॅक नाही करता आलं. हो, खटकाटाचा प्रयत्न. वॉटर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडूची अनपेक्षित उसळी ही चेंडूला जज करून देताना नाही दिसली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि असं असताना 5-0. दुसऱ्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू शेवटी जाऊ दिलं. वाईड आला. 48 म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकाकडे तुम्हाला 11-12 धाबा वसुलायचे आहेत आणि अशा वेळेला पहिला चेंडू ती चौकार आल्यानंतर तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन ओपन होते. सिंगलसाठी जायचं का किंवा एखादा चौकार अजून ट्राय करायचा का, अनेक साऱ्या बाबी. पण त्याच्यामधून चूज केलं गेलं की अटॅकिंग खेळ करत राहायचा आणि त्याच्यामध्ये काही चेंडू डॉट आलेत आणि त्यामुळे 7 वरती धावफलक थांबलेलं आहे. लास्ट बॉल. कट केलं, चेंडूला पाठवलं, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या जवळून सीमारेखा पार. चौकार. 7 नंतर डायरेक्टली 11. पहिलं षटक संपलं. गावदेवी गोविंदा पथक त्याचे अध्यक्ष आदरणीय जितू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी जितू पाटील यांना विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. साई चषक साई फाउंडेशनच्या वतीनं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार कुणाल आणि कुणाल समोर आता असणाऱ्या गणेश. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. कोणत्याही प्रकारे धाव त्या चेंडूवरती येताना दिसत नाहीये. खूप मोठा पेच काय आहे तर तो स्टेप पाय तुम्ही उचलू शकत नाही आहात. बंधन आहे. ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न. चेंडूला यावेळेला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. वेगानं फेकी केली गेली पण चेंडूला गॅदर करण्यामध्ये झालेली अडचण आणि त्यामुळे फलंदाजाला नाही बाद करू शकलत. एकच धाव तोपर्यंत धावून कंप्लीट झाली आहे. 48 साठीचा तो संघर्ष दिसत नाहीये आणि तो संघर्ष किंवा त्या प्लॅनिंगमध्ये तितका प्रॉपर तो अचूकपणा दिसत नाहीये. यावेळेचा चेंडू उजव्याष्टीच्या बाहेरचा जरूर होता परंतु फलंदाजाला बीट करत असताना त्यांना जाऊ दिलं होतं. यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कोणतीही धाव नाही. ओ नो बॉल. आणि नो बॉल बरोबरच काहीतरी एक संधी गमावलेली आहे. या नो बॉलवरती चौकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते पण मिळालाय मात्र 1+1. फक्त 2 धावा मिळाल्यात. 48चा पाठलाग करत असताना 14 वरती धावफलक जाऊन पोहोचले. एक क्षमतावान खेळाडू म्हणून गणेशची ओळख आहे. गणेशच्या सोबतीनं असलेला सिद्धू त्याच्यामध्ये सुद्धा मोठमोठे फटके मारण्याची कुवत आहे. धमक आहे. आणि या काय तर चेंडू पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या बाहेर. क्षमता जरूर आहे पण त्या क्षमतेला वाव देणं ही गरज. आता त्या गरजेप्रमाणे खेळ नाही झाला तर मात्र काय यावेळेला पुन्हा एकदा चूक. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. आतमध्ये चेंडूला फेकले गेले तोपर्यंत 2 धावा. ज्या वेळेला चेंडूला अडवलं गेलं त्यावेळेला नक्की दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. गणेशला 2 वेळा बॉल लागलाय. हो यावेळेला चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न पण अडवत असताना काय प्रज्वल नाही.
धावपलकरती धावा या 2 असतील, मला वाटतं 2 काउंट केल्या. 19 वरती धावपलक जाऊन पोहोचलं. 19. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. इथून जर का एखादा चौकार आला तर मजा येणार आहे 12 चेंडूंमध्ये. पण जर का तो चौकार नाही आला तर कदाचित मोठमोठे फटके तुम्हाला मारावेच लागणार आहेत. एक चांगली बाब आहे जी DM मिलनच्या संघामध्ये की धावाचा पाठलाग करण्यासाठी त्यांचे 2 महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूला फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग कुठे आलं फेकलं चेंडूला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तिसरीचा प्रयत्न. आता तिसरीचा प्रयत्न होते का? यस, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. इथे रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा यावेळेला चौथी येते का? मोहे 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 मोहे. कोणीही विचार केला नव्हता की असा काहीसा खेळ मैदानात बघायला मिळेल. एकाकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे. शेवटी किती ॲक्शन रिप्लेमध्ये बघा. हा पहिला अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्ट नंतर दुसरी धाव कंप्लीट. दुसरी नंतरचा थ्रो, तो सुद्धा हातातून निसटला. तिसरीचा प्रयत्न नाही, हा चौथेच आहे. हा तिसरीचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट झाला तो आहे. सो या 3 धावा आल्यानंतर 2 षटकं संपली. 22 धावा धावपलकरती. 11च्या सरासरीने धावा बनल्या. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. बॉलरचं नाव सैफ आला बॉलिंग मार्क वरती. अशा स्थितीमध्ये ज्या ठिकाणी दोन्ही फलंदाज सेट आहेत आणि त्या दोन्ही फलंदाजांना धावा बनवणं माहीत आहे. धावांची बौछार कशी करायची, धावांना कशा प्रकारे अर्जित करायच्या, धावा कशा बनवायच्या चांगल्या रीतीने माहीत आहेत. त्यांच्या समोर फ्रेश बॉलिंग घेऊन आल्यात सैफ. चला थोडी घाई करा, टायमर ऑन आहे. थोडी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. 12-26 13च्या सरासरीने धावा बनवायच्या. आता 11च्या सरासरीने बनलेल्या आहेत. सेट झाल्यानंतर 11-13 केव्हाही होतात. पण साहेब समोर आता गणेश साठी पहिला चेंडू स्क्वेअर मारा. वाईडचा इशारा. 1 धाव ऍड. आता 23 झाले. इकडे 23 झाले म्हणजे तिकडून काहीतरी कमी झालेत. 26चे झाले 25. 13चा आस्किंग रन रेट आता 12.5 वरती आलाय. साई चषकाची कमाल धमाल. 2 पराभूत संघांमधील ही मॅच कोणाच्या बाजूने झुकणार? समोर डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने रनआउटची संधी. अपील. पंचांचा इशारा नॉट आउटचा. तर नॉट आउटचा इशारा आहे आणि तिसऱ्या पंचाने रेफर केलं जातंय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलं गेलंय. आता ते चॅलेंज कितपत योग्य अयोग्य, फलंदाज बाद नाबाद, येस लाईन मारायच्यात. प्रत्येक इनिंगला एकच रिव्ह्यू आहे. सगळ्यांसाठी एकच रिव्ह्यू आहे. पुन्हा एकदा रिव्ह्यूच्या बाबतीत माहिती देतो. हो यावेळेला ज्या वेळेला बॅटला आदरणीय कामेश गमरे यांना विनंती आपण मंचावरती यायचे. कामेश गमरे यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत.
तिसरे पंच. पावले बघितल्यानंतर काहीतरी वेगळा डिसिजन येईल. पाव जेवढा वेळ जास्त बघेल तेवढा वेगळा डिसिजन येईल. लेट्स सी काय घडलं होतं समोरच्या दिशेने. येस, फलंदाज बाद. बघा दोन अँगल होते आणि दोन अँगलने बघण्याचा प्रयत्न केला गेला. एका अँगलने माती उडालेली होती त्यामुळे दुसऱ्या अँगलने चेक केलं. दुसऱ्या अँगलने चेक केल्यानंतर स्टंप ज्या वेळेला तिथून डिस्क्लोज झाला त्यावेळेला बॅट ही लाईनच्या 1-2 इंच मागे होती आणि त्यामुळे फलंदाज बाद घोषित करण्यात आलाय. नवीन फलंदाज फलंदाजचं नाव कळवा एकदा. अनिकेत आलाय. ओके, अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 मिनिटांचा अवधी वाढवण्यात आलाय कारण रिव्ह्यूसाठी वेळ गेला होता, त्याची नोंद घ्यायची आहे. सैफच्या अगेन्स्ट अनिकेत. ओ ऑन साईडला वेगवान फटका, फिल्डिंग चांगली. बॅटमधून जो आवाज आला होता त्या आवाजाला बघता असं वाटलं होतं की हा चौकारच आहे, पण शेवटी चेंडू वाढला गेला. चेंडू वाढत असताना फेकी केली गेली. तोपर्यंत एकच धाव आली आणि आता अनिकेत आता स्ट्राईकला आलाय. सिद्धू होता मगाशी ज्यावेळेला त्याने फटका खेळला होता. ड्राईव्ह केले चेंडूला. पुन्हा एकदा आदित्यच्या हातामध्ये चेंडू जाईपर्यंत एकच धाव आली आहे. जी पकड पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली होती त्या पटकडीपासून थोडेसे लांब झालेत तिसऱ्या षटकामध्ये असं म्हणावं लागेल. सैफने खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे हा पलटवार झाला. या मॅचमध्ये कमबॅक केला गेला आहे तो टीम महाकाली युग 007 यांच्या माध्यमातून. ओ रनआउटची संधी आहे. फेकी कुठे झाली आहे? हातामधली संधी गमावली आहे. प्रितेश रुपानी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करत असताना आली एक धाव. आदरणीय चंद्रकांत कदम साहेब यांचं मंचावरती आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या साई चषकाच्या वतीनं, साई फाउंडेशनच्या वतीनं. साहेब समोर आता अनिकेत. एखादा चौकार आला तर वेगळी चालना मिळेल, वेगळी दिशा मिळणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चौकाराच्या बदल्यात आलाय मोठा फटका. अशा वेळेला होतोय फलंदाज बाद. महाकाल 11 संघाचा कर्णधार, महाकाल 11 संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबा. जशी मॅच संपेल लगेच पहिला टॉस केला जाणार आहे. सात 22 मध्ये सँडी फलंदाजीसाठी आलाय. एखादा मोठा चौकार ज्याची आपण चर्चा करत होतो, इथे जर का चौकार दिसला तरी सुद्धा 6-18ची बॅच बघायला मजा येणार आहे. लेट्स सी काय घडतंय. सँडीच्या बॅटमधून मोठा फटका येतोय का? साहेबचा हा चेंडू, त्याला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला पॉईंटमध्ये. तोपर्यंत आली एक धाव. षटक क्रमांक 30 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 27 आहेत. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज.
अंदाज गोलंदाजी मार्कवरती येतात प्रितेश रुपाणी यांना आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. त्यांच्या समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज सँडी असतील. 21 धावांची गरज आहे. थोडी घाई करा प्लीज. 21 धावा म्हणजे तुम्हाला जवळजवळ 5 चौकार मारायचेच आहेत आणि त्या 5 चौकारांना मारण्यासाठी सँडी प्रयत्न करत असताना चक्काबाईंच्या हातामध्ये चेंडू. सहा चेंडू 21 धावांची गरज. पहिला चेंडू पाडेल, स्वीप काढायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव आली आहे. सिद्धूला स्ट्राईक मिळाली आणि तो सिद्धू काय 5 चेंडू 5 चौकार लगावण्याची किमया करेल का? 5 चेंडू 5 चौकार म्हणजेच सामना जिंकणं होतं. पहिला आलाय, पहिला चौकार आला. आता 4 मध्ये 4 ची गरज. उलटी गिनती आपण करूयात. मगाशी सिंगल रनची गिनती होती, आता चौकारांची गिनती करायची आहे. 4 चेंडू आणि 4 चौकारांची गरज आहे. 4 चेंडू 4 चौकार. प्रितेश रुपाणी, त्यानंतर सिद्धू. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. आता मात्र मॅच क्लिअर झाली आहे. यावेळची फिल्डिंग सांगून गेले की इथून पुढे चौकार जरी आले तरी सुद्धा फरक पडणार नाही आहे. जर का नो बॉल आला त्याच्यावरती चौकार आला तर अजून मजा येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले गेले. पुन्हा एकदा सिंगल. धावफलकाची धावा 34. 34 वरती 2 आहेत. 34 वरती 2 असताना उजव्या स्टेच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. सिंगल 35 वरती 2 आहेत आणि असं असताना हा सामना संपला. सामना जिंकलाय तो युग 007 या टीमनं आणि पराभवाच्या छायेमध्ये DM11 हा संघ जातोय. चला युग 007चा कर्णधार आपण टॉससाठी या. युग 007